नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न माझ्याकडे येत असतात. त्या प्रश्नांचं उत्तर देऊन समाधान विद्यार्थ्यांचं करणं हे एक पवित्र काम समजून मी ते करत असतो. आजचा एक प्रश्न असा आहे की त्या विद्यार्थ्याने विचारलेला आहे की सर, सर्वच विद्यार्थी अभ्यास करतात, ते पण बुद्धिमान असतात, मग काहीच विद्यार्थी यशस्वी का होतात? मित्रो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मी देणार आहे. कधी कधी दोघांची बुद्धिमत्ता सारखी असते. मित्रांनो, दोघांची बुद्धिमत्ता सारखी असते. आपण गृहीत धरू, जे अपयशी झालेला आहे त्याची बुद्धिमत्ता IQ आणि जो यशस्वी झालेला आहे त्याचा IQ सारखाच आहे असं समजा. मग सारखा असताना मग कुठं फरक पडतो असं त्या विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे. हा एक अपेक्षित आहे, दुसरं एक त्याला अपेक्षित आहे की तोही अभ्यास करतो, हाही अभ्यास करतो. असं त्याला दोन पद्धतीनं, म्हणजे दोघांचे काही फरक नाही असं त्याच्या चर्चेतून, त्याच्या प्रश्न विचारण्याचा एक रोख आहे. मी त्या अनुषंगानं उत्तर देणार आहे. हे पहा, बुद्धिमत्ता असणं आणि त्या बुद्धिमत्तेचा उपयोग करणं ह्या दोन गोष्टीमध्ये फरक पडतो. तुमच्याकडे साधन आहे, पण त्या साधनाचा किती अचूक पद्धतीने वापर करता, त्या साधनाचा किती सातत्यानं उपयोग करता, त्यानुसार तुमची प्रगती होत असते. तसं तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहे, त्या बुद्धिमत्तेचा तुम्ही सातत्याने योग्य पद्धतीने जर उपयोग करत असाल तर तुम्ही 100% यशस्वी होता. कुठेतरी बुद्धी वापरणं, योग्य ठिकाणीच एकाग्र पद्धतीने बुद्धी वापरणं हे सोडून देऊन त्या बुद्धीचा वापर अनेक गोष्टीसाठी जर करू लागलो तर इकडे बुद्धी कमीच होईल ना. दोघांकडे 10 लिटर दूध आहे असं समजा, दोन्ही व्यक्तीकडे 10 लिटर आहे. एका व्यक्तीने एकाच ठिकाणी 10 लिटर दिलेलं आहे आणि एका व्यक्तीने कुठे थोडं इकडे सांडून टाकला, तिकडे सांडून टाकला, तिथं सांडून टाकला, आणि जेव्हा शेवटी जिथं दूध आलं त्या ठिकाणी ज्याने 10 लिटर आणलं होतं 10 लिटरचे पैसे मिळतील, आणि 2-4 लिटर कमीच करून टाकला रस्त्यानं सांडून, इकडे तिकडे सांडून टाकला इकडे, तर त्याला 10 लिटरचे कसे पैसे मिळतील? तसं सांगायचा हेतू हा आहे, तुमची बुद्धिमत्ता इकडे तिकडे देऊन टाकली, इकडे वेगवेगळ्या विषयामध्ये तुम्ही खर्च केली, तर जे काही एकाच क्षेत्रात तुम्हाला देणं गरजेचं होतं, तुमच्या अभ्यासासाठी ती बुद्धिमत्ता वापरणं आवश्यक होतं, पण ती एकाग्र पद्धतीने तुम्ही वापरली नाही. जो कोणी वापरत नाही तो मागे पडताना दिसतो, आणि जितकी काय आपली बुद्धी आहे तो बाजू इकडे तिकडे वापरणारही नाही, कोणत्या भानगडीतही तो पडणार नाही. तो विद्यार्थी आपल्या बुद्धिमत्तेला भटकू देणार नाही, इकडे तिकडे जाऊ देणार नाही, तर तो विद्यार्थी यशस्वी होतो. हा एक भाग आहे. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अजून काही फरक पडतो. बुद्धिमत्ता सारखी आहे हे गृहीत धरून आपण बोलायला लागलो. राहिला विषय अभ्यासाचा, इतरही काही मुद्दे मी सांगणारच आहे. ध्येय निश्चित करणं, बरेच जण ध्येय निश्चितही करतात, अपयशी होणारे निश्चित करतात,
यशस्वी होणारे बऱ्याचदा निश्चित करतात. काही जण तर ध्येय निश्चितही करत नाहीत. मग त्याचं तर आपल्याला आज काही विषय नाही त्यांच्या बोलण्याचा. आपला विषय दोघांच्या तुलनेचा आहे. तुम्ही ज्या प्रश्न विचारले त्या अनुषंगाने मी बोलतो. दोघे ध्येय निश्चित करतात. दोघे छोटं उदाहरण देतो म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवन. दोघे कॉलेजला जाण्याचं ठरवतात. पण काही जण 10 मिनटं अगोदर राईट टाईमला 10 अगोदर जाऊन वर्गात बसतात, स्थिर होतात वर्गात जाऊन, आणि सर आल्यानंतर जो कॉन्फिडन्स असतो त्याचं ऐकून घेण्यामध्ये, आणि काही मिनटं 10 मिनटं उशिरा येतात. 10 मिनटं उशिरा आलेला विद्यार्थी आणि 10 मिनटं अगोदर गेलेला विद्यार्थी त्याच्या त्या पिरियड करण्यामध्ये जी मानसिकतेत फरक पडतो. मग तो डिस्टर्ब होतो. त्याला सर काय म्हणू शकतात, विद्यार्थी काय हसू शकतात, किंवा कुठेतरी जागा मिळते इकडे तिकडे जागा बघण्यात जातो तो, आणि त्याला पुन्हा स्थिर व्हायला थोडं वेळ लागतो. आणि विषय सुरू झालेला असतो. काय विषय सुरू झाला कोणाला विचारायला तर पुन्हा अजून डिस्टर्ब होते. मग त्याचा तो गोंधळ होऊन जातो. लक्षात आलं? ध्येय दोघांनी ठरवले ना जायचं कॉलेज. मग तो वेळेत गेला नाही ना. ठरवणं आणि ठरवलेलं करणं याच्यामध्ये फरक असतो. ठरवता काय पण करता काय हे खूप महत्त्वाचं आहे. विचार काय करता आणि कृती काय करता हे महत्त्वाचं आहे. विचार आणि कृतीमध्ये ऐक्य असेल तर रिझल्ट चांगला येतो. अभ्यास करण्याचा विचार आणि अभ्यास करणं हे दोन्ही असेल तर यश मिळतो. काही जणांच्या ध्यासाचे विषय आणि अभ्यासाचे विषय जर वेगळे झाले तर इथं सुद्धा फरक पडतो. ध्यास आहे टी व्ही पाहण्याचा, ध्यास आहे क्रिकेट पाहण्याचा, ध्यास आहे रील पाहण्याचा, ध्यास आहे चॅटिंग करण्याचा, जेवलीस 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 जेवलीस. अच्छा, तर ते ध्यास त्याचा आहे. आणि अभ्यास आहे समजा इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र. आता जे काही विषय तुमचे कोणतंही उदाहरण घ्या, मी जे काही सांगितलं ते हे विषय सांगितले, सोपे सोपे सांगतो मी तुम्हाला. अभ्यासाचे विषय वेगळे आणि ध्यासाचे विषय वेगळे जेव्हा असतात तिथं फरक पडतो. यशस्वी विद्यार्थ्याच्या ध्यासाचे विषय आणि अभ्यासाचे विषय एकच असतात. अभ्यासाचे विषय वेगळे आणि ध्यासाचे विषय वेगळे झाले की तुम्ही अपयशी होता. खरा ध्यास तुम्हाला क्रिकेट पाहण्याचा लागलाय समजा उदाहरणार्थ, आणि समोर पुस्तक अभ्यासाचं आहे तुमचं इंग्रजी. कारण माइंड ज्यावेळेस आहे ना, तुमची जिथं अभिरुची आहे, तुमचा जिथं इंटरेस्ट आहे तिकडे माइंड जास्त ओढ घेत असते. आणि जिथं तुम्हाला जे आवडत नाही तिकडे मनही तिथं थांबत नाही. हा दोन्हीतला फरक आहे. विद्यार्थी मित्र, हे शांततेने समजून घेण्याचा विषय आहे. आणि तुम्ही ह्या वास्तवाला समोर जाच तुम्ही, कारण वास्तवाला सामोरं जाऊन वास्तव समजून घेऊन आपण कुठे चुकतोय हे आपण स्वतः आत्मपरीक्षण केल्याशिवाय यशाचा मार्ग सापडत नाही. दुसऱ्यावर ब्लेम करून तुम्ही यशस्वी होणार नाही. तुम्ही रिझन सांगून रिझल्ट देता येणार नाही. जगाला रिझन नको असतात, हवे असतात रिझल्ट. तक्रारीच्या याद्या देऊन यशाच्या गाद्या मिळत नसतात हे यशस्वी विद्यार्थ्याला माहीत असते. रिझन काय सांगून उपयोग नाही असं त्याला वाटते. त्याला माहीत आहे मी रिझन सांगून अभ्यासापासून दूर गेलो पण रिझल्ट देऊ शकत नाही. रिझन देऊ शकतो पण रिझल्ट देऊ शकत नाही. म्हणून यशस्वी विद्यार्थी रिझन न देता रिझल्ट देण्यासाठी प्रयत्न करतो आणि अपयशी होतो. तो जास्तीत जास्त कसे रिझन देता येतील याचा ध्यास घेतो.
मित्र, तुम्हाला जे काही तर कारणं सांगावे लागतील. एखादी अडचण आली तर तुम्ही सांगा. यशस्वी विद्यार्थी पण ते सांगतो. समजा तब्येत ठीक नाही, त्या दिवशी तब्येत ठीक नाही म्हणून सांगावं लागेल ना त्याला, पण सांगेल, तो पण सांगेल, परंतु जे काल्पनिक रिझन देणार नाही तो, वस्तुस्थितीचे रिझन देईलही तो, पण असे रिझन देईल जे नाईलाजच आहे. नाईलाजच आहे. किंवा लाईट नव्हती म्हणून अभ्यास करणं थांबवलोय हे त्यानं रिझन देणार नाही. मेणबत्ती लावून अभ्यास करेल तो. आता तब्येत ठीक नसेल तर तो द्यावा लागेल त्याला रिझल्ट. तर मी सांगत होतो की यशस्वी विद्यार्थी ध्येयावर त्याचं फोकस असते. त्याने जे ठरवले करायचं ना त्याच्यावरच त्याचं फोकस असते. घारे हिंडे आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी, तसं त्या मुलाचं जे फोकस असते याचं फोकस सगळीकडे फिरत राहते. इकडे तिकडे तिकडे इकडे फोकस फिरत राहते. हे फिरणं म्हणजे त्याचं भटकणं असतं. आणि याचा जो प्रवास आहे तो यशाचा प्रवास असतो, फोकस असणाऱ्यांचा. दुसरी महत्वाची गोष्ट, यशस्वी विद्यार्थी आणि अपयशी होणारा विद्यार्थी दोन्हीतला अजून एक फरक सांगतो. दोघाकडे वेळापत्रक असतेच. दोघाकडे वेळापत्रक सर्वसाधारणपणे असते. यशस्वी विद्यार्थ्याकडे तर वेळापत्रक असतेच. वेळापत्रक तयार करणं आणि वेळापत्रकानुसार अभ्यास करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आता यशस्वी विद्यार्थी होणारा वेळापत्रकानुसार 100% होतो का? त्याचंही कधी कधी होत नाही. पण त्याचं एके दिवशी जर झाला नाही, 17 मेला तर झालं नाही, समजा 70%च वेळापत्रक पाळता आलं तर तो विद्यार्थी म्हणतो की आज 70% झालं, 18 मेला आपण काय करू, किमान आज जे 70 झाले ते 80% तरी किमान पाळू. वाढवत नाही तो. आणि अपयशी विद्यार्थी तर बऱ्याचदा असं करतात, होईल तेवढं बघू, वेळापत्रकाचा काही संबंध नाही, आपण केलंय उगं ते दिसायपुरतं आपलं आपलं करूत. आणि काही जण तर असाही विचार करतात की आता काही वेळापत्रकानुसार काय होईना आले, जाऊ द्या, आता हे काही असं होऊ शकणार नाही असं वाटायला, आता काही अवघडच दिसालंय, आता होईल तसं होईल म्हणून अभ्यास करतात. वेळापत्रक तर सोडूनच द्या आता. तर वेळापत्रक पाळणं म्हणजे यश पाळणं आहे मित्र, यश साध्य करणं आहे मित्र. आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये दोघेही प्रयत्न करतात, पण दोन्ही प्रयत्नामध्ये यशस्वी विद्यार्थी हा सातत्याने प्रयत्नशील असतो. फोकस जसा असतो तसं सातत्याने एफर्ट्स घेतो. कंटिन्यू एफर्ट्स हा यशस्वी विद्यार्थी घेतो. अपयशी होणारा विद्यार्थी सुद्धा प्रयत्न करत असं नाही तो, पण त्याला कारण काय असू दे, त्याचे प्रयत्न खंडित प्रयत्न असतात. ते खंड पडत राहतात नेहमी. आणि खंड पडल्यानं काय होते म्हणजे कनेक्टिव्हिटी जी अभ्यासामध्ये असायला पाहिजे ती राहत नाही. कॉन्फिडन्स लूज व्हायला लागतो. आणि विशेष म्हणजे अभ्यास मागे पडतो आणि मग अभ्यासाचं ओझं वाढायला लागतं. दिवस कमी होत जातात, परीक्षे जवळ आलेली असते, अभ्यास झालेला नसतो. त्यामुळे रोज जसं क्रिकेटमध्ये काय असतं, जे टार्गेट आहे ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी एक रंग असे ना, पण सातत्यानं काढतच राहतात. हळूहळू आपला स्कोर वाढवत राहतात. थोडा कॉन्फिडन्स आले 6-4 मारतात, रनिंग फास्ट करतात, कसं करून ते आपलं टार्गेट कंप्लीट करतात. पण थांबत नाहीत. प्रतिकूल परिस्थिती आली तरी काही का असं ना थांबत नाहीत. आउट तर होऊ नये यासाठी ते प्रयत्न करतात, विजेता संघ. लक्षात आलं? तर त्याचे जे एफर्ट्स आहेत ते कंटिन्युटीमध्ये डिस्टर्ब होत नाहीत. आता होते की नाही की लई बॉलिंग जरा जबरदस्त टाकाले बाबा, लई अवघड हो, ते असं गोंधळून जात नाही. प्रतिकूल परिस्थिती आली तरी आपल्या
फोकस राहतात आणि प्रयत्नामध्ये फारसा खंड पडू देत नाही. जरी खंड पडला तरी ते भरून काढतात. कालचं आज भरून काढतात. एखादा तास काल कमी झाला तर आज 1 तास जास्त एफर्ट्स घेतात आणि प्रयत्नशील राहतात. दुसरा महत्त्वाचा, दोघंही अभ्यास करतात, दोघंही वाचन करतात, दोघंही नोट्स काढतात. पण यशस्वी होणारा विद्यार्थी तो विषय मुळातून समजून घेतो आणि तो समजून घेऊन अभ्यास करतो. कुठेतरी अपयशी होणारा विद्यार्थी इथे कमी पडताना दिसतो. तो विषय वाचतो, तो त्याच्यावरची नोट्स काढतो, पण तो मुळातून विषय समजला का असा प्रश्न कोणी विचारला तर तेवढा काही नाही असं त्याचं मन म्हणते. पण इम्प्रेशन डाऊन होऊ नये म्हणून तो सांगू शकतो, हो कळलं, मला पण कळलं, सगळं कळलं, असं तो म्हणू शकतो. इथं कोणाला तरी हिणवणे नाही मित्रांनो, इथं काही कोणाचं नाव घेतलं नाही मी, पण एक सर्वसाधारणपणे सांगतो की मुळातून विषय समजून घेतला. पण कुठे मला सांगता दोघे मुळातून विषय पण समजून घेतलेले असू शकतात, पण पुढे कुठेतरी कमी पडतात. ते मी पुढे सांगणार आहे. कुठेतरी कमी आहे बघा. शेवटी काय असतं, तुम्ही बघा, एकदा रनिंग आहे, रनिंगची स्पर्धा आहे, मॅरेथॉन स्पर्धा आहे. मॅरेथॉन स्पर्धामध्ये दोघंही बऱ्याचदा समान असतात. कधी तरी शेवटी मागे पडणारा पोरगा खेळाडू तो कधी तर पुढे असतो, असं काही नाही. पण पुढे मात्र त्याचं जे एनर्जी लेवल आहे ते कुठेतरी डाऊन व्हायला सुरू होते. कुठेतरी त्याचा कुठेतरी एखादा निगेटिव्ह थॉट्स जोरात येऊन जातो, थकलो गड्या असं सुद्धा वाटू शकतंय. नाही आता तो फार गतीनं पाठीमागून यायला लागलाय, असं कुठंतरी एखादा एक निगेटिव्ह थॉट सुद्धा माणसाचा थोडासा मागे पाडू शकतो मित्रांनो. मग इथे कुठेतरी एखादा निगेटिव्ह थॉट्समुळे, निगेटिव्ह विचारामुळे एखादा विद्यार्थी मागे पडू शकतो. म्हणजे याचा अर्थ त्याने एफर्ट्स घेतले नाहीत असं होत नाही मित्र. त्याने एफर्ट्स घेतले. हा कुठेतरी कमी पडण्याचा जो भाग आपण बोलत आहोत, अशा वेळी कधी आंतरिक ऊर्जा किती गरजेची असते. एक उदाहरण मी देणार आहे. एक महिला आहे, एका महिला, तिचा नवरा, मी थोडक्यात सांगतो तर ते डिटेल सांगत बसणार नाही. एक महिला आपल्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी वेगवेगळ्या दवाखान्याला जाते, दवाखान्यामध्ये जात असते. पैसे संपलेले आहेत. पेपरमध्ये बातमी वाचते, बसलेले असतात दवाखान्याच्या समोर. तेव्हा तिथं खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं असतं. खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केल्याची बातमी असते आणि त्याला बक्षीस असते. ती महिला आहे, ती अगोदर काही प्रॅक्टिस केली नाही फारशी. कधी लहानपणी पळाली असेल किंवा गुराढोराच्या मागे पळाली असेल, शेतात काम करताना तिची दगदग झालेलीच असेल, पळापळ झालेलीच असेल म्हणा. पण असं काही मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ती पहिला भाग घेतली नव्हती. पण तिथे तिनं आंतरिक प्रेरणा तिची अशी होती की मला माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा आहे आणि जीव वाचवण्यासाठी मला पैशाची गरज आहे. जीव वाचवण्यासाठी मला पैशाची गरज आहे. मला जीवाच्या आकांतानं हे प्रयत्न करणं गरजेचं आहे. तिचं अंतर्मन स्ट्रॉंगली सांगते. आणि मग तेव्हा ती त्या स्पर्धेत भाग घेऊन जीवाच्या आकांतानं आपल्या नवऱ्याचा जीव वाचवायचाच आहे हा ठाम निर्धार करून आपल्या पूर्ण 100% शक्ती वापरून ती पळायला लागते मित्र. तिचा पहिला नंबर येतो. म्हणजे इथं जीवाच्या आकांतानं प्रयत्न करणं म्हणजे काय आणि पूर्ण झोकून प्रयत्न करणं म्हणजे काय, समरस होऊन प्रयत्न करणं म्हणजे काय, पूर्ण क्षमता देऊन प्रयत्न करणं म्हणजे काय, हे उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. इथे कुठेतरी
तिथंही सगळे खेळाडू होतेच की, त्यांनी प्रॅक्टिस केली होतीच की, त्यांनी सराव केला होताच की, पण ते विजेता झाले नाही. ते कुठेतरी मागं पडले. तिच्यापेक्षा त्या आंतरिक प्रेरणेत कुठंतरी मागं पडले. जीवाच्या आकांतानं तिचे जे प्रयत्न केला त्याच्यात कुठेतरी कमी पडले ते. आणि ही कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी प्रेरणा होती. म्हणजे कोणाचा, म्हणजे नवऱ्याचा जीव वाचवणे ही फार मोठी प्रेरणा होती तिची. आणि यांची प्रेरणा एखादी पदवी मिळवणं, एखादं बक्षीस मिळालं तर मिळालं म्हणणं, मग किंवा बक्षीस मिळवणे, याने बक्षीस मिळवण्यासाठी बक्षीस घेण्याचं काय दाखवायचं आहे, घरी पेपरमध्ये फोटो येते तेवढंच बरं, हे अशी काही प्रेरणा. पण हिला ते काही दाखवा फेकवायचं कोणाला नव्हतं, नवऱ्यालाच दवाखान्यात दाखवायचं होतं हिला. आणि नवऱ्याला दाखवून जीव वाचवायचा होता, कारण पैसे नव्हते आणि डॉक्टरनी तिला इलाज करू शकणार नाही पैसे देऊन, असं सांगितलेलं असावं. मित्र, म्हणून तुम्हाला अशी आतून प्रेरणा वाटली पाहिजे. इथे कुठेतरी फरक पडू शकतो आणि दोघांमध्ये. लक्षात आलं? दुसरी महत्वाची गोष्ट, यशस्वी विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम त्याच्या डोळ्यासमोर असतो. अभ्यासक्रम म्हणजे त्याच्याकडे पूर्ण काम आपल्याला किती करायचं आहे, आपल्याकडे किती वेळ आहे, याचं गणित पक्का असते. तो अभ्यासक्रम समजून घेतो, परीक्षेचं स्वरूप समजून घेतो, परीक्षेसाठी कशा पद्धतीची थिंकिंग अपेक्षित आहे, कशा पद्धतीची गती अपेक्षित आहे, किती गती अपेक्षित आहे एवढंच समजून घेत नाही, त्या गतीचा सरावही करतो. जसं मी एक खेळाडूचं उदाहरण सांगतो की किती वेळामध्ये किती अंतर कापायला पाहिजे, किती वेळामध्ये किती अंतर पार करायला पाहिजे, आपल्याकडे किती वेळ आहे आणि किती वेळामध्ये किती अंतर पार करणारे त्यावेळेस जिंकले होते मागच्या मॅरेथॉनमध्ये. तर आता कशी स्पर्धा आहे व याचा तो सर्वसाधारणपणे गणित अवलंबतो आणि तो गतीचा सराव करतो. प्रगतीसाठी गतीचा सराव आवश्यक असतो. म्हणून परीक्षा देणं म्हणजे केवळ उत्तरच पाठ करणे नाही, पाठ केलेले उत्तरं वेळेत देणं, विशिष्ट गतीत देणं हे आवश्यक असते. तुम्हाला सगळ्याच प्रश्नाची उत्तरं येतात. उदाहरण घ्या, सगळ्याच प्रश्नाची उत्तरं येतात. तुम्हाला 200 पैकी 200 प्रश्नाची उत्तरं येतात असं समजू, आणि तुमच्याकडे 200 मिनिट आहेत असेही समजू. पण तुम्ही तर 200 मिनिट आहेत, 200 मार्क, 200 तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत, तर तुम्ही प्रत्येक याला एका मिनिटाच्या आत तो प्रश्न सोडवला पाहिजे. कारण एखादा प्रश्न हार्ड असतो म्हणून वेळ लागतो, म्हणून मला आत म्हणलेलं आहे. आत म्हणजे 1-2 सेकंद उरले पाहिजे, या अर्थानं म्हटलं मी ते. तर पण तुम्ही जिथं प्रत्येक सोडवण्या 1-2 सेकंद तुम्ही जर प्रत्येक प्रश्न सोडवण्यामध्ये जर वाढू लागला तुमच्या, तर तुम्हाला सांगतो तुमचे काही प्रश्न राहून जाऊ शकतात. आणि पुढं राहून जातात ही भावना, हा विचार तुमच्या मनात आल्याबरोबर तुमची जरा घाई व्हायला लागते. आणि घाई करण्यामध्ये सगळे चारही पर्याय तुम्ही वाचतच नाही नीट. पहिल्याच पर्याय बरोबर पटकुन्या जरा यार वेळ जाते, तर हे तर आहेच ना पर्याय म्हणून पटकुन्या वाचता आणि पुढं निघून जाता. आणि ते शेवटीच कुठं कधी तर अ ब क ड हा पर्याय आहे, तर ड असतो तो त्याचं उत्तर. आणि कारण वरील तिन्ही बरोबर आहे असं जेव्हा उत्तर असते तेव्हा त्याचा ड पर्याय असतो. आणि ते पहिल्याचे तिन्ही बरोबर असू शकतात, पण शेवटचा पर्याय बरोबर असतो. अधिक तिथं उत्तर अपेक्षित असते ड. पहिलाही बरोबर आहे, दुसराही बरोबर आहे, तिसराही बरोबर आहे, चौथा आहे, तर वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. हे उत्तर जे आहे, उदाहरणच सांगतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. मी अगोदर जर विचारलं हैदराबाद हे शहर, उदाहरण सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. हैदराबाद हे शहर पाकिस्तानमध्ये आहे. दुसरा प्रश्न आहे, झालं. हैदराबाद शहर हे पाकिस्तानात आहे. दुसरं हैदराबाद हे शहर भारतात आहे.
तिसरा पर्याय हैदराबाद हे शहर भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे. आणि चौथा पर्याय वरील तिन्ही पर्याय बरोबर आहे. आता इथं वरील तिन्ही पर्याय बरोबर आहे हे इथं उत्तर अपेक्षित आहे. तर पहिल्यांदाच तुम्ही फटकून उत्तर देता हैदराबाद शहर पाकिस्तानमध्ये आहे, तुम्हाला माहित आहे. किंवा ब देऊ शकता हैदराबाद शहर भारतात आहे. किंवा तिसरा देऊ शकता हैदराबाद शहर भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे. हे बरोबर नाही असं नाही आहे, पण इथं मार्क त्याला मिळणार नाहीत. वरील सर्व पर्याय हे इथं प्रश्न विचारणाऱ्याला हे चौथा पर्याय अपेक्षित आहे. लक्षात आलं. म्हणून इथं गडबड होऊ शकते जेव्हा घाई होते तेव्हा. म्हणून आपल्याला गतीचा सराव मित्र अतिशय गरजेचा आहे. कृपा करून तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा. आणि प्रश्नपत्रिका सोडवत असताना उगाच टाइमपास म्हणून सोडवू नका. असं समजा की उद्या तुमची परीक्षाच आहे असं समजून तशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बसा. तीन तास समजा त्याचा वेळ आहे असं समजा, तर 3 तास ती प्रश्नपत्रिका सोडवा. उठू नका जागेवरून. तहान लागलीच, फार पाणी पिणं गरजेचंच आहे तेव्हा पाणी प्या. पण गरजच नसेल थोडेसे उगाच प्यावं म्हणून प्यायचं असेल तर पाणी सुद्धा पिऊ नका. गरज असेल तर पिया मात्र. लक्षात आलं. ह्या सगळ्या गोष्टीचा सराव करा. 3 तासामध्ये हेही सराव करून बघा की तर लघवीला उठता येणार, लघवीला मी उठणार नाही याची प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. जे टप्पी एक्झामबद्दल सांगतोय मी तुम्हाला, नीट असतील, UPSCचे असेल, अशा परीक्षेबद्दल माझ्या डोळ्यासमोर अशा परीक्षा आहेत. अशा छोट्या छोट्या परीक्षेबद्दल मी नाही बोलत. नाही तर तुम्ही म्हणसाल सर मी तर 2-3दा बाथरूमला जाऊन आलो तरी पास झालो, मला पडले 40%. मी या विषयावर बोलतच नाही. लक्षात ठेवा. तर आता तुम्ही म्हणता सर लघवीला जाऊ नये का माणसं? अरे वेळ बेट्या, लघवीला तू थोडाच तुझ्या एन्जॉय म्हणून थोडाच चाललास, मित्र चाललाय म्हणून आपण एरवी जसं जातात तसं नाही आहे ते. तसं नाही ते. इथं सांगण्याचा हेतू ही परीक्षा तुमच्या जीवन मरणाचा प्रसंग आहे. या ठिकाणी लघवीला काय तुम्ही एन्जॉय म्हणून जात नाही, पण लघवी आल्यावर जावं पण लागते ना. फास्ट आली तर काय करणार आहे तुम्ही? मग तिथंच बाथरूम शोधणे, तिथं जाणे, तिथं अजून कोणी 1-2 असू शकले तर समजा, पुन्हा वेळ गेला तिथं. पुन्हा कधी कधी लघवी करताना तर एखादा नळ अंगावर फसरपणे पडू शकतो, तिथं बोर झालात, पाय घसरला, पुन्हा त्या पाणी अंगावर पडलं, पाण्या पडलं, तिथं डिस्टर्ब. तिथंच कोणी एखादा सेवक अरे काय पाणी कशाला सांडलास मला, तिथं डिस्टर्ब झाला. हे अशा मग ह्याचा सराव आपल्याला लघवी येणार नाही, याचाही प्रयत्न तुम्ही करणं गरजेचं आहे. या 3 तासामध्ये ते सराव करायला म्हणजे होऊन जाईल. हे तुम्ही काही जणांना वाटू शकते फारच लय हार्ड सांगायलात सर. हे मित्र मोठ्या ध्येयासाठीच सांगायला लागलो. मोठे ध्येय प्राप्त करायचं असेल तर हे करावं लागतं. आणि परीक्षेचं स्वरूप समजून घेऊन या गोष्टी करणं गरजेचं आहे. बाकीच्या काही गोष्टी सांगणार आहे तर त्या पुढच्या भागात सांगणार आहे. पुढचा भाग ऐकायला तुम्ही विसरू नका. यशस्वी विद्यार्थ्यात असं काय दडलंय याचा दुसरा भाग मी हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनलवरच देणार आहे. तर दुसरा भाग मी उद्या सकाळी तुम्हाला 10 वाजता तुम्ही हे ऐकायला विसरू नका. उद्या सकाळी 10 वाजता भाग दुसरा, यशस्वी विद्यार्थ्यात काय असं धडले. तर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देणार आहे. एखादी गोष्ट जरी आपण आयुष्यामध्ये शिकली तरी एखाद्या चुकीमुळे सुद्धा
मित्र आपण खूप मागे येत असतो. म्हणून ही चूक तुम्ही करू नका अशी आपल्याला विनंती करून थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्या अशा विद्यार्थ्यांना पाठवून सहकार्य करा अशी विनंती करून थांबतो. जय हिंद.